महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। रावे येथील आई रायबा देवीची यात्रा उत्साहात। दुर्घटनेनंतरही भाविकांची श्रद्धा अढळ, जखमींची प्रकृती स्थिर। रायगड जिल्ह्याचे भूषण आणि भाविकांचे जागृत श्रद्धास्थान असलेल्या पेण तालुक्यातील रावे येथील आई रायबा देवीची भव्य यात्रा 17 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली। 100 वर्षांहून अधिक काळाची परंपरा असलेल्या या यात्रेला मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि परिसरातून लाखो भाविकांची हजेरी लागते। चैत्र महिन्यातील परंपरेनुसार या यात्रेत आई रायबा देवीच्या रक्षक देवतांचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या उंच देवकाठ्यांचे मुख्य आकर्षण होते। ढोल ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत निघालेल्या या पालखी सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। विविध घराण्यांकडे पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा मान राखण्यासाठी तरुणांनी मोठ्या संख्येने या देवकाठ्या नाचवल्या। या आनंदाच्या सोहळ्याला यावर्षी एका छोट्या दुर्घटनेचे गालबोट लागले। उत्सवाचा आनंद लुटत असताना देवकाठ्यांवर चढण्याच्या उत्साहात एका ठिकाणी काठीचा भाग मोडला तर दुसऱ्या ठिकाणी गर्दीमुळे स्लॅबचा भाग कोसळल्याची दुर्घटना घडली। या दोन्ही दुर्घटनांमध्ये 5 ते 6 भाविक जखमी झाले। या घटनेमुळे परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते। मिळालेल्या माहितीनुसार सर्व जखमींवर तातडीने उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता पूर्णपणे स्थिर आहे। आई रायबा देवीच्या कृपेने कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही। दुर्घटनेनंतरही भाविकांच्या उत्साहात कोणतीही कमतरता भासली नाही। मात्र भविष्यात अशा मोठ्या सोहळ्यांमध्ये सुरक्षेच्या उपाययोजना अधिक कडक करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे। सामाजिक मेळावा आणि धार्मिक अधिष्ठान असलेल्या या यात्रेची सांगता भक्तिभावाने झाली असून आई रायबा देवी सर्वांचे रक्षण करणारी माऊली आहे, अशी भावना भाविकांनी व्यक्त केली। पुढील वर्षी अशा घटना टाळण्यासाठी आयोजन समितीने सुरक्षेचे नियोजन उत्तमरित्या करावे, हीच मागणी भाविकांकडून करण्यात येत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, रावे, पेण।